न्यू ईयर के मौके पर राज्य से सटे इलाकों से नागपुर में बड़े पैमाने पर अवैध रूप से शराब की तस्करी होने की संभावना जताई जा रही है और शराब तस्करी हो भी रही है, जिस पर पुलिस प्रशासन और एक्साइज डिपार्टमेंट द्वारा कार्रवाई जारी है। नववर्षाच्या निमित्ताने जे लोक नववर्ष साजरा करण्यात येणार आहे लोकांकडून, त्याकरिता 28 डिसेंबरपासून या विभागातर्फे मध्य प्रदेशाची जे सीमा आहे त्या सीमे भागातील आपण 4 चेकपोस्टवरती वाहन तपासणी, त्याचप्रमाणे वाहनावरती पाळत ठेवण्याकरिताचा कामकाज सुरू केलेला आहे। या 4 आमचे जे चेकपोस्ट आहे ते चोरखेरी नाका, खुर्सापार, केडवद आणि बडेगाव सिरोंजी या 4 ठिकाणी आम्ही टेम्पररी चेकपोस्ट उभारलेले आहे आणि त्या ठिकाणी आमचा कामकाज सुरू आहे वाहन तपासणीचा। त्याचप्रमाणे जिल्ह्यात एकूण 8 पथके तयार करण्यात आलेले आहे। ह्या 8ही पथके 28 तारखेपासून कार्यरत असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या क्षेत्रामधील जे हातभट्टीचे धंदे आहे, हातभट्टीचे स्पॉट्स आहे, त्या ठिकाणी ते रेड करत आहात आणि त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जेवढे ढाबे आहेत, परत रेस्टॉरंट्स आहे, त्या ठिकाणी जर कोणी अवैधरित्या मद्यप्राशन करण्याची परवानगी देत असेल किंवा मद्यप्राशन करण्याकरिता विक्री करीत असेल, अशा सर्व अवैध ठिकाणी पडताळणी मोहीम सुरू आहे आणि जर त्या ठिकाणी काही अवैध आढळल्यास तर त्यावरती नियमानुसार कारवाई करण्याची पण कारवाई सुरू आहे। 31 डिसेंबरच्या निमित्ताने नववर्ष साजरा करण्याकरिता जे वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट्या अरेंज होणार आहे किंवा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, अशा एकूण आमच्याकडे 52 अर्ज आले होते आजपर्यंत एक दिवसीय कार्यक्रमाचे परवान्यांच्या। त्या सर्व 52 अर्जांवरती आम्ही आज निर्णय घेऊन त्यांना परवाने दिलेले आहे। त्याचप्रमाणे 31च्या रात्री जे अनुदत्तीच्या वेळेमध्ये वाढ झालेली आहे, त्यामध्ये वाईन शॉप जे आहे ते रात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे आणि बारचा जो नियमित वेळ आहे रात्री 11 वाजेपर्यंत, ते आता सकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे।